तर रत्नागिरीच्या संगमेश्वर येथील कसबा इथल्या ज्या सरदेसाईंच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं त्या ठिकाणी आता छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। स्थानिक तसंच पर्यटकांनी या निर्णयाचं स्वागत करत सरकारचे आभार मानले। दरम्यान या ठिकाणी सरदेसाईंचे काही वंशज जमीन उपलब्ध करून देत नव्हते, अडचणी निर्माण करत होते असं काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या संदर्भात ग्रामस्थ तसंच पर्यटकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गोडेकरांनी। स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे कोकणातील ही रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा भूमी आणि याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैनिकांनी कैद केलं होतं। फितुरीने त्यांना ही कैद झाली होती। जवळच्याच माणसांनी फितुरी केल्यामुळे संभाजी महाराजांना या ठिकाणी कैद झाली असं सांगण्यात येतं आणि याच परिसरामध्ये आपण सध्या आहोत। या ठिकाणी एक जुना वाडा देखील आहे। मुख्य जो वाडा होता तो पाठीमागे होता आणि त्या ठिकाणी न्यायनिवाडे देखील चालायचे आणि त्याच ठिकाणी न्यायनिवाडे सुरू असताना त्याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी कैद झाले आणि आता मात्र महायुतीच्या सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसा निर्णय देखील त्यांनी अधिवेशनामध्ये जाहीर केलेला आहे आणि त्याचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी आता इथले ग्रामस्थ असतील, पर्यटक असतील त्यांच्याकडून होताना दिसतं। हे सर्व ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून स्वागत होताना आपल्याला दिसतं। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, सरपंच आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खूप काळ गेलेला आहे मात्र आता या ठिकाणी स्मारक होईल असं दिसतंय, सरकारने घोषणा केलेली आहे। काय सांगाल तुम्ही सरपंच म्हणून? सर्वप्रथम मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी खूप आभार मानते की त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय घेतला। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही इथे राहता ह्या पावनभूमीत, काय एकूण भावना सांगाल? कारण आज स्मारक करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे। संभाजीराजांना आमच्या गावात पकडलं हीच मुळात गोष्ट जी आम्हाला होती लांछनास्पद होती आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आता जो निर्णय आहे महाविकास आघाडीच्या सरकारनं तो अतिशय चांगला आहे। आपल्यासोबत आणखी देखील ग्रामस्थ आहेत, इथले राजकीय नेते देखील आहेत। या ठिकाणी कसबा गावात आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा दिसतो खाली, त्यासाठी तुम्ही देखील पुढाकार घेतलेला होता आणि आता या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी कैद झाली त्या ठिकाणी स्मारक करण्याची घोषणा सरकारने केली आहे, कसं बघता? सरकारचे आधी मी लाख लाख धन्यवाद देतो आणि या ठिकाणी ही जमीन जे उपलब्ध करून देत नव्हते, सुभाष रघुनाथ सरदेसाई प्रत्येक वेळी त्यांच्या अडचणी निर्माण होत होत्या आणि म्हणून या ठिकाणी राज्य शासनाने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी ही जमीन अधिग्रहित करून छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक होईल अशा पद्धतीने त्यांनी जी घोषणा केली त्याबद्दल मी ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी प्रथम त्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। सरकारने जो निर्णय घेतलेला आहे स्मारक बांधण्याचा, छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य दिव्य स्मारक बांधण्याचा निर्णय या परिसरामध्ये घेतलेला आहे आणि त्यामुळे या निर्णयाचं स्वागत येथील ग्रामस्थ असतील त्याचप्रमाणे इथे येणारे पर्यटक जे आहेत त्यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे। राकेश गोडेकर, NDTV मराठी, कसबा, संगमेश्वर, रत्नागिरी।